गणपतीला गावी जायचं म्हटलं तर एक मनामध्ये वेगळाच आनंद असतो. पण जर तुम्हाला हे असं वातावरण भेटलं तर काय, मुसळधार पाऊस, पूर्णतः धुकं आणि रस्त्यांचं भरपूर असं काम चाललेलं हा आंबेनळी घाट, असा हा खडतर प्रवास आपण आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. कंपनीतील काम आटपून दुपारी 2 वाजता घरी आलो आणि निघालो गावाकडे. बॅगा वगैरे सगळं काही रेडी होतं. थोडंसं कंपनीमध्ये काम असल्यामुळे आम्हाला गणपतीच्या या पहिल्याच दिवशी दुपारी निघायला लागलं. नेहमीप्रमाणेच गाडीमध्ये पेट्रोल भरलं आणि आमचा हा प्रवास रोहातून चालू झाला. वातावरण स्वच्छ होतं. थोडंसं ढगाळ वातावरण असल्यामुळे निघताना पाऊस नव्हताच. असं वाटलं की हा प्रवास खूपच सुंदर असा होईल. रोहातून 10 किलोमीटरचा प्रवास करून आपल्याला लागतं पहिल्यांदा कोलाड. त्यानंतर चालू होतो हा आपला मुंबई गोवा हायवेचा प्रवास. थोड्याफार चांगल्या ठिकाणी पण बहुतांश असा रखडलेलाच. कोलाड सोडल्यानंतर पहिल्यांदाच आपल्याला लागतं हे इंदापूर हे गाव. संध्याकाळच्या वेळेस इंदापूरमध्ये सुद्धा आपल्याला थोडंफार ट्रॅफिक लागू शकतं. त्यानंतर आणखी थोडा प्रवास केल्यानंतर आपण पोचतो माणगाव येथे. माणगाव म्हणजे पहिल्यांदा आपल्याला आठवतं संध्याकाळचं भरपूर असं ट्रॅफिक आणि भरपूर अशी गर्दी, जिथं आपल्याला 1 ते 2 तास प्रवासासाठी लागू शकतो. नमस्कार मित्रांनो, आज आहे गणपतीचा दुसरा दिवस आणि आम्ही चाललोय गावाला. थोडं काम असल्यामुळे थोडं उशिरा चाललोय. दुपारचे 2 वाजले आणि आता आम्ही पोचलोय इंदापूर माणगाव सोडून या मुंबई गोवा हायवे. आज अजिबात ट्रॅफिक नाही. पूर्णतः कोकणात जाणारी ट्रॅफिक आता संपलेली आहे आणि आता एकदम असा मोकळा रोड आहे आणि गाडी चालवायला एक वेगळीच मजा येते. ऋतू कुठे? ऋतू कुठं असले ऋतू? आले का बरं? आता आपण पोचलो लोणेरे येथे. लोणेरेचं हे बघताय ब्रिज. ऋतू कुठे चाललोय आपण? गावाला. कसं वाटतंय? जोरात. हायवेवर दिसणारी ही अवजड वाणी, हिरवेगार असे हे डोंगर, हे सर्व बघत बघत आमचा हा प्रवास चालूच होता. डोंगरांवरून पडलेले छोटे छोटे धबधबे सुद्धा इथून आम्हाला दिसत होते. आणि या अशा सुंदर वातावरणात हा प्रवास खूपच भारी वाटत होता. दोन तासांचा प्रवास करून आपण पोचलो आहोत महाडच्या थोडंसं अलीकडे आणि बघू शकताय हा महाडच्या जवळच असलेला सुंदर असा हा नजारा. किती जबरदस्त ही भात शेती आलेली आहे आणि इतकं सुंदर असं हे नजारा बघून आम्ही इथं गाडी थांबवलेली आहे. किती भारी वाटतंय हे सर्व. आणि आता महाड चालू व्हायच्या अगोदरच आपल्याला असं खूप असं पावसाळी आणि ढगाळ वातावरण लागलेलं आहे. महाड चालू व्हायच्या अगोदरच रायगडच्या दिशेने भरपूर असं ढगाळ आणि पावसाळी वातावरण आम्हाला इथं दिसून आलं. महाड चालू झाल्यानंतर चक्क पाऊस चालू झाला आणि आता पुढचं वातावरण सुद्धा असंच असणार आहे असं आम्हाला आता दिसून आलं. महाडचा हा सावित्री नदीचा पूल. हा पूल सोडून पोलादपूरच्या दिशेने निघालो आणि थोड्याच वेळात वातावरणाने खरा रंग दाखवला आणि मुसळधार असा जोरात पाऊस चालू झाला. या मुसळधार अशा पावसातूनच पोलादपूरला आलो आणि इथूनच पोलादपूरहून आमचा खडतर असा प्रवास आता चालू होणार होता. तोही अशा मुसळधार पावसातून. फायनली पोलादपूरहून लेफ्ट टर्न घेतला आणि चालू झाला आपला पोलादपूरहून महाबळेश्वरकडे जाणारा हा आंबेनळी घाटाचा प्रवास. पोलादपूर सोडल्यानंतर सुद्धा या मुसळधार पावसामुळे पुढचं काहीच दिसत नव्हतं. पण काय करता, गाडीचं स्पीड कमी करून हा आपला प्रवास चालूच होता. प्रवास चालू करायच्या अगोदर असं विचार केला की या घाटातील सुंदर असं निसर्गरम्य असं वातावरण दाखवावं. पण या पावसामुळे काहीच दाखवणं शक्य नव्हतं. फक्त आम्ही बघत होतो पाऊस, मुसळधार असा पाऊस. संध्याकाळचे 4 वाजलेले आणि पोलादपूर सोडून आम्ही पोचलो कापडे बुद्रुक या गावी. घाटाचा हा प्रवास असाच चालू राहणार याची कल्पना आम्हाला होती. पण या पावसापेक्षा आणखीन एक विघ्न या घाटामध्ये येणार होतं, म्हणजेच रस्ता रुंदीकरणाची कामाचं. बऱ्याच ठिकाणी रस्ता रुंदीकरणाची कामं चालू होती, त्यामुळे हा घाट तब्बल 2 ते 3 महिने बंद होता आणि अजूनसुद्धा या घाटाचं काम चालूच होतं.
बऱ्याच ठिकाणी या घाटामध्ये आपल्याला रोड कन्स्ट्रक्शनची वाहनेच दिसून येत होती. अशा मुसळधार पावसामध्ये त्यांची कामेसुद्धा चालूच होती. नंतर घाटामधील हे दुसरं महत्त्वाचं गाव आम्हाला दिसून आलं, ते म्हणजेच पायटा. मुसळधार पावसामुळे बरेच असे मोठमोठे दगड खाली आलेले आपल्याला इथं दिसून आले. एकदम धीम्या गतीने 40 ते 50च्या स्पीडनेच हा प्रवास आमचा चालू होता आणि मध्ये मध्येच आपल्या या रोडच्या कामांमुळे आपल्याला थांबायला लागत होतं. आणि आता या घाटामधील छोटे छोटे आणि निसर्गरम्य असे हे धबधबे आम्हाला इथे दिसून यायला लागले होते. फायनली आपला हा आंबेनळी घाट आता चालू झालेला आहे. 10 ते 15 मिनिटं झाला आम्ही या आंबेनळी घाटातून प्रवास करतोय आणि पाऊस थोडासा आता कमी झालेला आहे. पण घाटाचं भरपूर असं काम सध्याला चालू आहे आणि हा घाट महिना ते 2 महिने बंद होता. आणि बघू शकताय किती असं प्रचंड असं हे काम चालू आहे. रस्ता रुंदीकरण हे चालू आहे. आता हे काम चालू झाल्यानंतर हा रोड बऱ्यापैकी आता मोठा होईल. हे बघू शकता अशी बरीच अशी ही कामं चालू झालेली आहेत आणि या कामामध्येच आता गणपती चालू असताना सुद्धा हा भला मोठा असा पाऊस पडत आहे. त्यामुळेच या घाटातून प्रवास करायला खूपच असं कठीण आहे सध्याला. हा मुसळधार पाऊस चालूच होता आणि याचबरोबर आता धोकंसुद्धा समोर आलेलं होतं. या अशा अवघड परिस्थितीमध्ये मी मात्र ड्रायव्हिंग करत होतो आणि यांची मात्र चालू होती फोटोग्राफी. जसजसं महाबळेश्वर जवळ येत होता तसतसं हे धुकं आता वाढायला लागलं होतं. या धुक्यामुळे जवळचे धबधबे सुद्धा आता स्पष्ट दिसत नव्हते. आंबेनळी घाटातून आमचा हा हळूहळू असा स्लोली प्रवास चालूच आहे आणि बघू शकता या घाटात आपल्याला मध्ये आधी आपल्याला थांबावं लागतंय कारण हे असं समोर या घाटाचं काम चालू आहे. असे मोठमोठे असे डंपर लागलेले आहेत आणि हे जे रुंदीकरणाचं जे काम आहे ते करण्यासाठी आपल्याला असं मध्ये आधी थांबावं लागतंय. आपण सध्याला आहोत प्रतापगडाच्या या पायथ्याला आणि हा रोड जातोय प्रतापगडाच्या अशाच बाजूबाजूने महाबळेश्वरकडे. बघूया आपल्याला आता सातारला जायला अजून किती वेळ लागतोय. कारण सध्याला आपला एकदम स्लोली 40 ते 50च्या स्पीडने प्रवास चालू आहे. ट्रॅफिक अजिबात नाही पण पाऊस आणि धुकं भरपूर आहे. या घाटामध्ये एकच गोष्ट मला ही सुखावणारी होती, ती म्हणजे ही धबधबे. सुंदर असे पांढरे शुभ्र धबधबे. गणपती आले तरी या पाऊस आणि या धबधब्यांचा सीझन अजून काही संपतच नाही. हे सर्व बघत बघत आम्ही पोचलो घाटाच्या एका महत्त्वाच्या गावी म्हणजेच वाडा या गावी. इथले लोक करत होते गणपती आगमनाचा सुंदर असा सोहळा. मस्तपैकी पारंपरिक वाद्यांवरून नाचत नाचत यांचा गणपती आगमनाचा हा सोहळा चालू होता. खरंच अशा या खडतर प्रवासात असं काहीतरी वेगळं बघायला मिळालं की मन प्रसन्न होतं. पण अजून अर्धा घाट आमचा बाकी होता. 100 किलोमीटरचा प्रवास झालेला आणि आता थकवा स्पष्ट जाणवत होता. त्यामुळेच आम्ही नेहमीप्रमाणे थांबलो या प्रसिद्ध अशा या सतीश हॉटेलमध्ये. इथे फ्रेश झालो, नाश्ता केला आणि पुढचा प्रवास चालू केला. पुढच्या प्रवासामध्ये पाऊस कमी होता मात्र धुकं मात्र प्रचंड असं. महाबळेश्वर म्हटलं की धुकं आलंच आणि या अशा प्रचंड अशा धुकाट वातावरणात महाबळेश्वरचा आमचा हा प्रवास पार पडला. खरंच या सर्व वातावरणासाठी लोक महाबळेश्वरला इतक्या लांबून येतात. फायनली आमचा महाबळेश्वर घाट धुक्याने भरलेला आणि प्रचंड अशा या पावसामध्ये व्यापलेला महाबळेश्वर घाट आमचा संपलेला आहे आणि आम्ही आता आलेलो आहोत या केळगर घाटामध्ये. आता केळगर घाटामध्ये थोडंसं आता एकदम स्वच्छ वातावरण आपल्याला हे समोर दिसतंय आणि खूपच जबरदस्त असा हा पाऊस होता महाबळेश्वर घाटामध्ये. खूप त्रास झाला गाडी चालवण्यासाठी. एकदम 30 ते 40च्या स्पीडने आम्ही या घाटामध्ये प्रवास केला. आता बघूया आपल्याला पुढं आपल्याला या केळगर घाटामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळते. इथं पण सुंदर असं आपल्याला हे धुकं, धबधबे आणि भरपूर असं निसर्गरम्य असा परिसर आपल्याला दिसतोय. बघूया आपल्याला आणखीन काय काय बघायला मिळते या केळगर घाटामध्ये.
महाबळेश्वर सोडल्यानंतरच आम्ही असा मोकळा श्वास घेतला आणि स्वच्छ असं हे वातावरण आम्हाला दिसून आलं. पण घाट संपण्याचं नावच नव्हतं, कारण हा केळगर घाट आता चालू झाला होता. अशा या स्वच्छ आणि सुंदर वातावरणात, या मनमोहक वातावरणात या केळगर घाटाचा हा आमचा प्रवास चालूच होता. हे असे वातावरण बघत बघतच आम्ही पहिल्यांदा पोचलो केळगर येथे आणि त्यानंतर मेढा येथे. प्रत्येक गावामध्ये गणपती आगमनाची जोरदार असा जल्लोष चालूच होता. खरंच अशा या मोठ्या प्रवासामध्ये बरेच असे वेगवेगळ्या गावांची संस्कृती, बरेच अशा गावांचं वातावरण बघायला मिळतं. हे सर्व बघत बघत या अशा गुळगुळीत रोडवरून कधी सातारला पोचलो कळलं सुद्धा नाही. असा हा खडतर प्रवास आम्हाला दरवेळेस करायला लागतो आणि त्यानंतरच हे साताऱ्यात पोचल्यानंतरचा जो खरा आनंद मिळतो तो काही वेगळाच असतो. रोहा साताराच्या या खडतर असा या आंबेनळी घाटातून केलेला प्रवास तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. काय